नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजकाल आपली लाईफस्टाईल खूप बदलली आहे. लोकांचे चष्म्याचे नंबर वाढतायत. ते कशामुळे वाढतायत? मोठे-मोठे भिंगाचे चष्मे लोकं घालतायत. कशामुळे वाढतायत? सो या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करायला आम्ही आज इन्व्हाईट केलं होतं. शिवम आय केअरचे नेत्ररोग तज्ञ आणि डिरेक्टर, स्पेशली बाल नेत्ररोग तज्ञ डॉक्टर कल्याण चोथे यांना. सो आज आम्ही मायोपिया या विषयावर थोडंसं डिस्कशन केलंय, जे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. सो आजचा एपिसोड पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. तुम्हालाही काही प्रश्न पडले असतील तर कमेंट करून नक्की कळवा. नमस्ते सर. नेमकं मायोपिया म्हणजे काय? मायोपिया हा काही नवीन आजार नाही आहे. इनफॅक्ट मायोपिया म्हणजे साध्या भाषेत मायनस नंबर. आता मायोपिया म्हणजे काय? तर आपला डोळा हा एक कॅमेरासारखं काम करणारा अवयव आहे आणि त्याला फोकसिंगसाठी काही लेन्सेस आहेत. आपल्या बाहेरून जे दिसतं काळं बुबुळ ती एक लेन्स आहे आणि डोळ्याच्या अंतर्गत भागात एक लेन्स असते आणि ह्या 2 लेन्सेस एकत्र मिळून बाहेरील सृष्टीतला प्रकाश नेत्रपटलावर फोकस करतात. जेव्हा हे नेत्रपटलाची फोकल लेंग्थ आणि ह्या 2 लेन्सेसचं कॉम्बिनेशन बरोबर जुळतं, त्यावेळेस आपल्याला कुठल्याही नवीन काचेशिवाय क्लिअर दिसतं. पण जेव्हा हे फोकसिंग होत नाही किंवा हा फोकस नेत्रपटलाच्या थोडा पुढे होतो, त्यावेळेस एक ॲडिशनल लेन्स लावून आपल्याला दिसतं, म्हणजेच मायनस नंबर. म्हणजे थोडक्यात हा मायोपिया. आणि हा जो मायोपिया आहे तो कसा होऊ शकतो? त्याला कारण काय आहे? आता एक्झॅक्ट कारण असं सगळ्याच केसेसमध्ये माहिती होत नाही. कारण याला आपण रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणतो. म्हणजे हा फोकसिंगचा एक डिफेक्ट आहे. नॉर्मली जसं मी मग म्हणालो, की दोन्ही लेन्सेस मिळून बरोबर नेत्रपटलाच्या फोव्हियावर ही फोकस व्हायला हवी. पण ते होत नाहीत. कारण आता डोळ्याच्या अंतर्गत भागात प्रत्येक अवयव वेगवेगळा त्याच्या वेगाने वाढत असतो आणि हे सगळं जेनेटिक कोडिंग अँड सिक्वेन्सिंग प्रमाणे चालतं. पण ज्यावेळेला हा सगळा जो बायोरिदम आहे किंवा हा जो सगळा एकदम सुंदर ऑर्केस्ट्रेशन आहे, की म्हणजे प्रत्येक लेन्स वाढते, नेत्रपटल वाढतंय, डोळ्याची साईज वाढते, तरी पण ते फोकस सोडत नाहीयेत. ज्यावेळेस ही सिंक्रोनी बिघडते, त्यावेळेस दृष्टीदोष तयार होतात आणि खास करून जर हा फोकस रेटिनाच्या पुढे यायला लागला, तर हा मायनस नंबर तयार होतो. जेव्हा आपल्याला मायोपिया झालाय किंवा होतंय ते कसं ओळखणार? की चष्मा लागतोय त्याच्यामध्ये ओळखणार का त्याचे काही लक्षणं असतात ओळखण्याची? कॉमन लक्षणं अशी आहेत, की पहिली म्हणजे आपल्याला जवळच्या गोष्टी बऱ्यापैकी दिसत असतात, पण दूरच्या गोष्टी कमी दिसतात. पण बऱ्याचदा असं होतं, की आपण किती दूरवर पाहतो, त्याप्रमाणे किती लवकर आपल्या ते लक्षात येईल असं असतं. म्हणजे समजा लहान मुलांमध्ये बघाल, तर टीव्ही जवळ जाऊन पाहणे. अर्थात टीव्ही जवळ जाऊन पाहणे म्हणजे मायोपिया असेलच असं नाही, पण ती शक्यता नक्कीच असेल. कारण मुलांना स्क्रीनमधले कंटेंट खूप आवडतात आणि ते त्याच्याशी एकरूप होतात. म्हणून बऱ्याचदा ते खूप स्क्रीनच्या जवळ जातात, मायनस नंबर नसतानाही. पण त्यांना दिसत नाही म्हणून सुद्धा ते स्क्रीनच्या जवळ जातात. दुसरी गोष्ट म्हणजे शाळेमध्ये फळ्यावर लिहिलेलं कंटेंट दिसत नाही किंवा मागे तो बसला तर त्याला दिसत नाही, मग त्याला पुढे जाऊन बसायला लागतं किंवा मित्राच्या वहीतून लिहायला लागतं. किंवा तो संध्याकाळनंतर जास्त खेळायला जात नाही किंवा कारण लाईट कमी होईल तसं दिसायलाही कमी होतं. ही कारणं असू शकतात किंवा ज्यावेळेस चॅलेंजिंग डिस्टन्सवर आपण पाहायला लागतो, जसं की समजा चित्रपट पाहायला गेलो, तर त्यातले बारकावे दिसत नाहीत. कारण चित्रपटाच्या स्क्रीनचं अंतर बरंच दूर असतं आपल्या रुटीन वर्किंगपेक्षा. तर त्यावेळेस सुद्धा ही गोष्ट लक्षात येते. म्हणजे थोडक्यात जनरली बोलावं तर आपल्याला जवळच्या किंवा मीडियम अंतरातल्या गोष्टी चांगल्या दिसतात, पण लांबच्या दिसत नाहीत. हे एक त्याचं मुख्य लक्षण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दूर पाहताना डोळे बारीक करून पाहणे. कारण याला आम्ही पिनहोल इफेक्ट किंवा स्क्विझिंग म्हणतो. ज्याच्यामुळं आपल्याला नंबर असताना पण थोडंसं दिसण्यासाठी बेनिफिट होतो किंवा सारखे डोळे चोळणे, डोळ्यांना स्ट्रेन होणे किंवा वरच्यावर डोकेदुखी होणे, ही त्याची काही कॉमन लक्षणं असू शकतात, ज्यावरून आपला मायोपिया असू शकेल असं समजतं. आता सांगितलं की लहान मुलांना टीव्ही जवळ ते जातात किंवा आजकाल स्क्रीन टाईम तर सॉलिड वाढलेला आहे. सो मायोपिया होण्याचं असं काही वय आहे का? खरं शास्त्र याचं उत्तर फार आधीपासून शोधतंय. आता बरीचशी मुलं मायोपिया सहितच जन्मतात. काही मुलांना सुरुवातीला मायोपिया नसतो, पण तो नंतर डेव्हलप होतो. कॉमनली आम्ही असं पाहतो, की खूप कमी मुलं आहेत, की ज्यांना जन्मापासून मायोपिया असतो. पण डेव्हलपमेंटल मायोपिया मात्र नक्कीच होतो. म्हणजे जन्मताना नसतो, पण पहिल्या काही वर्षात तो होतो. म्हणजे आणि कॉमनली जसं मुलांची असं म्हणूयात की वय वर्ष 4-5 या वेळेला जेव्हा त्यांचा पुस्तकांचा संपर्क येतो किंवा अभ्यासाचा संपर्क येतो किंवा आता सध्याच्या जमान्यामध्ये स्क्रीनचा संपर्क येतो, तर त्यावेळेस बऱ्याचदा मायोपिया वाढीला लागायला लागतो. कारण जास्तीत जास्त नियर वर्क करणे हे खूप महत्त्वाचं कारण आहे मायोपियाच्या वाढीचं. आणि पूर्वीच्या काळी जसा आपल्या लहानपणी आपला बराचसे खेळ आउटडोअर्स होते आणि आता ते नेमकं उलटं झालंय. सगळे खेळ आणि जास्तीत जास्त टाईम स्पेंड हा नियर वर्कचा आहे. त्यामुळं जास्तीत जास्त नियर वर्क हे खूप महत्त्वाचं कारण आहे मायोपियाची वाढ होण्याचं.
असं आपण लहान मुलांबद्दल थोडंसं बोलतोच आहे. तर मग जर लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळत असेल, तर मग हा हेरिडिटरी असू शकतो का? म्हणजे आई-वडिलांना मोठा नंबर, आई किंवा वडिलांना मोठा नंबर आहे, तर मुलाला असं होऊ शकतं का हेरिडिटरी? बरोबर. हा पण अतिशय सुंदर प्रश्न आहे. कारण बरेचसे पालक आमच्याकडे येतात, ज्या आई-वडिलांना चष्मा नसतो, पण मुलांना असतो. हे पण असतं कॉम्बिनेशन. कधी-कधी आई-वडिलांना असून मुलांना नसतो आणि मग एका पालकाला असतो, एकाला नसतो आणि मग मुलाला लागल्यानंतर कदाचित ह्याच्यामुळे झालं का वगैरे असं बऱ्याचशा वेगळ्या सिच्युएशन्स असतात. पण हेरिडिटरी हा खूप महत्त्वाचा फॅक्टर मायोपियामध्ये आहे. समजा 2 पैकी एका पालकाला चष्म्याचा नंबर असेल, तर त्यांच्या मुलांना चष्मा लागण्याची रिस्क जवळपास 2 ते 3 फोल्ड जास्त आहे आणि दोन्ही पालकांना जर सिग्निफिकंट मायोपिया असेल, तर ती रिस्क 5 ते 6 पट आहे. आणि त्याच्याच बरोबरीने जर भाऊ-बहीण असतील, तर जर मोठ्या भावाला किंवा बहिणीला चष्मा असेल, तर छोट्याला लागण्याची रिस्क अजूनच जास्त आहे आणि छोट्याला असणारा चष्म्याचा नंबर हा अजून जास्त फास्ट आणि खूप सिव्हिअर लेव्हलला वाढतो. सुरुवातीला तुम्ही सांगितलं, की मायोपिया म्हणजे मायनस नंबर आहे. सो मग मायनस नंबर आणि मग प्लस नंबर, मग हे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे मायोपियामध्ये का कसं आहे? आता मायोपिया ही आमची शास्त्रीय परिभाषा. मायनस नंबर म्हणजे त्याला करेक्ट करणारी लेन्स आहे ती मायनस असते म्हणून त्याला मायनस नंबर म्हणतो. आता जर आपण साध्या पद्धतीने समजायचं झालं तर आपल्याला जवळच्या वस्तू दिसतात पण दूरच्या दिसत नाहीत. सायंटिफिकली होतं काय तर रेटिनामध्ये फोकसिंग होतंय ते रेटिनाच्या पुढे. मग तो फोकस मागे शिफ्ट करायला एक कॉन्केव्ह लेन्स म्हणजे मायनस लेन्स आम्ही बाहेरून लावतो जी चष्म्याच्या फ्रेममध्ये दिली जाते म्हणून चष्म्याचा नंबर आणि तो जर मायनस असेल तर हा मायनस नंबर झाला. ज्यालाच आपण निकटदृष्टिता असंही म्हणतो. त्याची दुसरी बाजू किंवा ऑपोझिट बाजू अशी आहे, की याच्यात प्लस नंबर असतो. म्हणजे तुम्हाला दूरचं दिसतं, पण जवळचं दिसत नाही. मग त्यावेळेस ॲक्चुअली रेटिनावरचा फोकस हा रेटिनाच्या व्हर्च्युअली मागे असतो. मग तो रेटिनापर्यंत आणण्यासाठी अजून कॉन्व्हर्जिंग पॉवर म्हणजे प्लस लेन्स म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स द्वारे दिली जाते. म्हणून तो प्लस नंबर. ह्या म्हणजे मायोपिया हा वेगळा, प्लस नंबर हा हायपरोपिया हा पूर्णपणे वेगळा आहे. आता माझ्या डोक्यात हा प्रश्न आलाय, की मायनस नंबर असेल किंवा प्लस नंबर असेल, पण मग हा जो मायोपिया आहे, याच्यामुळे अंधत्व येऊ शकतं का? जर खूप एक्स्ट्रीम केसेसमध्ये बघितलं तर? आपल्याकडं साधारण असं आहे, की इनफॅक्ट आपल्याकडंच नाही, आपल्या प्रत्येक मनुष्याची टेंडन्सी, की जे खूप रिस्की आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. जे खूप रिस्की नाही त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. मग मायोपिया खरंच रिस्की आहे का? तर ॲब्सोल्यूट उत्तर द्यायचं तर येस. अंधत्व येऊ शकतं का? येस. पण सगळ्यांनाच येतं का? तर नाही. त्याचं कारण असं आहे, की मायोपिया आहे किती? तो कधी सुरू झाला? किती वाढला? किती ग्रेडला गेला? त्याची कारणं काय होती? हा रूटीन रिफ्रॅक्टिव्ह एरर आहे, की पॅथॉलॉजिकल मायोपिया आहे. ह्या सगळ्या गोष्टींवर हे ठरतं. पण प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मायोपियामुळं अंधत्व येऊ शकतं किंवा पर्मनंट डिसेबिलिटी येऊ शकते. या गोष्टी तर थोड्या क्लिअर होत आहेत. पण ह्या म्हणजे अंधत्वाच्या ज्या आत्ता तुम्ही सांगितल्या, पण ह्या सोडून अजून काहीसे मिथ्स आहेत का याच्यामध्ये, मायोपियामध्ये? बऱ्याच पालकांना असं वाटतं म्हणजे आता याच्यात कुठल्याही व्यक्तीची चूक नाही आहे. पण हे आता कुठून ऐकून किंवा कुठून माहिती झालेले गोष्टी आहेत, की चष्मा एकदा लागला ना तो कायमच राहतो. त्यापेक्षा नथ लावलेला बरा. असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण खरं तसं नाही आहे. म्हणजे आपण चष्माचा नंबर आहे, पण ती लावायला टाळाटाळ केली, तर ती खूप जास्त रिस्क आहे न लावणं ही. का? कारण की चष्म्याचा नंबर असताना जर तो करेक्ट केला गेला नाही, तर मात्र चष्म्याच्या नंबरची वाढ खूप जास्त वेगात होते. त्यामुळं नंबर असेल तर तो जरूर घालावा. दुसरी गोष्ट म्हणजे अ, बऱ्याच ऑलमोस्ट सगळ्यांना असं वाटतं, की चष्म्याचा नंबर लागलाय, किती दिवस लावायचा? तर मी आवर्जून सांगू इच्छितो, की चष्म्याचा नंबर हे काय औषधांचं प्रिस्क्रिप्शन नाही आहे, की तुम्ही 5 दिवस घ्या, 7 दिवस घ्या, 15 दिवस घ्या. चष्म्याचा नंबर हा तुम्हाला गरज आहे तोपर्यंत लावायचा आहे. त्याला काही 5 महिने, 6 महिने, वर्ष अशी काही एक्सपायरी नसते. दुसरी गोष्ट म्हणजे चष्म्याचा नंबर लावल्यामुळं आता आपला तो कमी होऊन निघून जाईल, हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं काही होत नाही. खूप रेअर केसेसमध्ये अशा गोष्टी आम्ही होताना पाहिल्यात. पण असं समजूयात, की 50,000 किंवा लाखमध्ये 1-2 केसेस त्या असतील. बाकी सगळ्यांना मात्र ते वाटत राहतं, पण होत नाही. एवढा आपण टॉपिक डिस्कस करतोय, तर मायोपिया हा एक आजार आहे का फक्त लक्षण असतात? त्याला आपण उपाय करून ठीक करू शकतो, काय आहे नेमकं? आजार म्हणजे आमच्या परिभाषेत नॉर्मल स्ट्रक्चर बिघडणे म्हणजे किंवा नॉर्मल फंक्शन बिघडणे म्हणजे आजार होणे. आता याला एक्झॅक्ट आजार आहे असंही म्हणता येणार नाही, तर नाही असंही म्हणता येणार. म्हणजे मेजॉरिटी टाईम मायोपिया जेव्हा कुठलंही स्ट्रक्चरल डॅमेज करत नाही, तर त्याला स्ट्रक्चरल आजार आहे असं म्हटलं जात नाही. पण काही-काही केसेसमध्ये पॅथॉलॉजिकल मायोपिया ही कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये हा खूप ॲबनॉर्मली जास्त लेव्हलला जातो आणि डोळ्यातल्या इतर भागांवर त्याचा प्रभाव होतो. जसं की काचबिंदू तयार होणे, मोतीबिंदू तयार होणे,
कॉर्निया पातळ होणे, त्याच्यानंतर रेटिना पातळ होणे. सगळ्यात रिस्क म्हणजे नेत्रपटल सरकणे, रेटिनल डिटॅचमेंट, जे की अतिशय ब्लाइंडिंग कॉम्प्लिकेशन आहे. आणि सगळ्यात बऱ्याच कॉमनली आढळतं म्हणजे जो पीतबिंदू आहे, म्हणजे मॅक्युला आहे, याला मायोपिक मॅक्युलोपॅथी आम्ही म्हणतो. ज्याच्यामुळं सूक्ष्म आणि जवळची नजर खराब होते, परमनंटली खराब होते. म्हणजे ज्या केसेसमध्ये ह्या गोष्टी होतात त्याला आपण डेफिनेटली आजार आहे असंच म्हणतो. पण ज्यावेळेस ह्या स्ट्रक्चरल डॅमेजेस होत नाहीत, तर त्याला आपण हा दृष्टीदोष आहे असं म्हणू शकतो. सो आपण आता असं अझ्युम करू, की एखादा पेशंट आहे आणि त्याला मायोपिया झालाय. त्याला समजलं असेल, त्यांनी ते आपल्याकडे आले, त्यांनी चेक केलं, तुम्ही त्यांना सांगितलं, की अशा-अशा गोष्टी आहेत आणि त्यांनी चष्मा वापरायला सुरुवात केली. मग चष्मा वापरल्यानंतर तो कमी होऊ शकतो का? त्याच्यामध्ये काही फरक पडू शकतो का? ज्यांना कोणाला आम्ही चष्म्याचा नंबर देतो, मग ते छोटे असो, मोठे असो, त्या सगळ्यांचा पुढचा प्रश्न असा असतो, की डॉक्टर हा कधी कमी होईल? पण खरी गोष्ट अशी आहे, की आहे तो चष्म्याचा नंबर घातल्यानंतर जो लागलेला नंबर आहे तो काही कमी होत नाही किंवा खूपच रेअर केसमध्ये कमी होतो. पण आहे तो चष्म्याचा नंबर घातल्यामुळं भविष्यात त्या नंबरची होणारी जी वाढ आहे, ती निश्चितच कमी होते. त्यामुळं आहे तो चष्म्याचा नंबर त्या वेळेला तपासून घालणे हे कधी पण फायदेशीर आहे. सो मायोपिया होऊ नये, याच्यासाठी काही प्रिव्हेन्शन आपण घेऊ शकतो का? मला असं वाटतं, की ही काळाची गरज आहे. बऱ्याच अंशी मायोपिया होऊ नये किंवा असलेला नंबर वाढू नये. एकतर तो लागू नये किंवा लागला तर कमी वाढावा. याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी ह्या पेशंटच्या स्वतःच्या किंवा इतरांच्या हातात आहेत. आता शास्त्रीय अभ्यासानंतर असं समजतंय, की पर्सिस्टंट नियर वर्क म्हणजे खूप जास्त जवळच्या ठिकाणी काम केल्यामुळं, म्हणजे डोळ्यांचा वापर जवळच्या फोकससाठी खूप जास्त वेळ केल्यामुळं चष्म्याचा नंबर वाढतोय, मायनस नंबर. आणि आउटडोर्स ॲक्टिव्हिटी किंवा डिस्टन्स फोकस कमी झाल्यामुळं सुद्धा तो वाढतोय. तर तुम्ही बघा, की सर्वसाधारण असं आपलं निरीक्षण आहे, की तुमच्या आमच्या लहानपणीचे सगळे खेळ आपण मैदानी खेळ होते आणि स्क्रीन हा शक्यतोवर नव्हताच. नियर वर्क होतं ते पुस्तकांचंच होतं. पण ते आपल्या सगळ्यासाठी खूपच कमी होतं किंवा आपण ते जास्त करत नव्हतो. पण आता मात्र सगळं ऑपोझिट झालंय. म्हणजे मुलं एकतर स्क्रीन्स वापरतात. म्हणजे मोबाईल असेल, टॅब असेल, लॅपटॉप असेल, Kindle असेल किंवा असे बरेचसे टाईप वापरतात. त्याच्यानंतर फिक्शन बुक्स वाचतात. फिक्शन बुक्समध्ये बऱ्याचदा त्यांना असं आता काही-काही मुलं अशी आहेत, की एका विशिष्ट टाईपचं कॅरेक्टर घेतलं, की त्याचे सगळे एपिसोड्स ते एकामागून एक वाचतात किंवा सगळे बुक्स एकामागून एक वाचतात आणि पर्सिस्टंट नियर वर्क होतं. तर हा जो पर्सिस्टंट नियर वर्क आहे, हा अतिशय महत्त्वाचा कारण आहे याच्यासाठी आणि ते जर आपण टाळू शकलो, तर आपण बरचसं मायनस नंबरच्या वाढीला होणारं जे कारण आहे ते टाळू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा बरचसं नियर वर्क आहे जे आपल्याला करावंच लागणार आहे किंवा मुलांना करावंच लागणार आहे. जसं की त्यांच्या शाळेचा अभ्यास आहे किंवा त्यांचं करिक्युलम आहे. तर मग त्यावेळेस आपण नियर वर्क कमीत कमी 35 ते 40 सेंटीमीटर डोळ्यापासून अंतर ठेवूनच करावं किंवा त्यापेक्षाही दूर, पण त्यापेक्षा आत नको. आता हे कसं शक्य आहे? आपण स्वतःची आर्म लेंग्थ जर पाहिली आणि ती मोजली तर आपला अंदाज येईल आणि आपल्या स्वतःच्या हाताचा वापर करून आपण अंदाज घेऊ शकतो, की आपण किती अंतरावर धरून वाचतोय. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण हात टेकून वाचलं तर बऱ्याच मुलांचं असं होतं, की सुरुवातीला ते सुरू करतात जवळ दूर पाहून आणि मग जसं ते अभ्यासात किंवा त्यांच्या कामात घडतात तसे ते हळू जवळ जातात. म्हणजे मग मेन पर्पज डिफीट होतं. तसं होऊ नये म्हणून त्यांना ह्या गोष्टीची काळजी घेता येईल. म्हणजे एकतर नियर वर्क कमी करावं किंवा जे करायचं ते कमीत कमी ह्या अंतरावरून म्हणजे जास्त ह्या अंतरापेक्षा कमी अंतरात करू नये. डोळ्यांचा वापर जितका दूरसाठी करता येईल, आउटडोअरसाठी करता येईल, तो करावा. सकस चौरस आहार आहे, व्हिटॅमिन डी ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्यात आहेत आणि याच्याच बरोबरीने म्हणजे वेळोवेळी डोळ्यांची तपासणी. म्हणजे आता पूर्वी आम्ही असं पाहत होतो, की मुलांचाही नंबर साधारण वर्षभरात एकदा तपासला तरी समजत होतं, की खूप थोडा चेंज झालाय. पण आता तेच प्रमाण 6 महिन्यांवर आलंय. इव्हन 3 ते 4 महिन्यांवर पण आलंय. म्हणजे इतक्या वेगात नंबर चेंज होत आहेत. त्यामुळं वेळच्या वेळी आपण तपासणी करावी. कारण चेंज झालेला नंबर जर आपण उशिराने घातला, तर त्या कालावधीमध्ये जो नंबर आपल्याला हवा होता, तो न मिळाल्यामुळं अजून जास्त नंबर वाढेल आणि डोळ्यांना ताण वाढेल, हेडेक होईल, तो तर वेगळाच त्रास. पण आहे तो नंबर वाढायला जे वातावरण तयार होतं, ते होऊ नये म्हणून आपण वेळेत नंबर तपासावेत आणि डोळ्यांची तपासणी करावी. ज्याच्यामुळं बाकीचे पण गोष्टी पाहिल्या जातील. आजकाल आपण स्क्रीन टाईमबद्दल बोलतोय. आजकाल बरेच लोकं रात्रभर लाईट बंद करून स्क्रीनवर बसले असतात. रील्स म्हणा, बिंज वॉचिंग म्हणा. सो त्याच्यामुळे पण मायोपिया डेव्हलप होऊ शकतो. हो. स्क्रीनचा वापर तुम्ही बॅकग्राऊंड लाईटमध्ये करा किंवा
बॅकग्राऊंड डार्कनेसमध्ये करा. त्याचा त्रास होणारच. इनफॅक्ट बॅकग्राऊंड डार्कनेसमध्ये केल्यानंतर त्याचा परिणाम अजून जास्त घातक आहे. त्यामुळं आणि रात्रीच्या वेळेला बॅकग्राऊंड लाईट बंद करून स्क्रीन पाहणे हे फक्त मायोपियासाठीच नाही, तर बायोरिदमसाठी पण खूप घातक आहे. तसंच स्क्रीन्समधला ब्लू लाईट आहे. आता त्यावेळेला आपल्या शरीराचं क्लॉकमध्ये संध्याकाळ झालेली असते. पण ब्रेन तो सिग्नल देत नाही. त्यामुळं ते जे कन्फ्लिक्टिंग हे होतं त्याचा पूर्ण शरीरावर, आपल्या हॉर्मोन्सवर, आपल्या पूर्ण बायोरिदमवर परिणाम होतो. त्यामुळे मायनस नंबर वाढणे ही तर रिस्क आहेच, पण त्याच्याबद्दल बरोबर त्याच्या बाकीच्या गोष्टी पण वाढणे ह्याची रिस्क खूप जास्त आहे. आपण 2 गोष्टी आपण अजून बोलूयात. एक म्हणजे तुम्ही स्वतः बघितलेली एक अशी केस, की जी सॉल्व्ह तुम्ही करू शकत होता आणि ती केलीसुद्धा. आणि दुसरी केस आपण अशी बघूयात, की पेशंटने तुमच्याकडे यायला फार उशीर केला. पण आता शेवटी कसं आहे, की सगळं सगळ्यांच्या हातात नसतं. जर पेशंटने खूपच उशीर केला, तर असे कुठले 2 केसेस तुम्ही शेअर करू शकाल का? पहिली केस मला जी आठवते, की साधारण आई-वडील जागरूक असतील, तर त्या मुलाला किंवा मुलीला लवकर अटेन्शन मिळतं आणि जागरूकतेबरोबरच आई-वडिलांना ऑलरेडी ह्या आजाराबद्दल माहिती असेल किंवा अनुभव असेल, तर ते नक्कीच मेडिकल केअर लवकर घेतात. हे कॉमनली आम्ही पाहतो आणि मला प्रॉमिनंटली अजून एक केस आठवते, की ज्याचा चष्म्याचा नंबर -20 होता. हा खूपच मोठा नंबर आहे आणि त्याला मी पहिल्यांदा वय वर्ष 18 पाहिलं होतं. तेव्हाच 18 म्हणजे आता त्या केसला आम्ही याला पॅथॉलॉजिकल मायोपिया म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस याची ॲबनॉर्मल वाढ झालेली आहे आणि नुसतीच वाढ झाली नाही, तर त्यांनी स्ट्रक्चरल पण डॅमेज डोळ्यांमध्ये केलेलं आहे. अर्थात हा मुलगा ग्रामीण भागातून आलेला होता आणि बऱ्याचदा तो संध्याकाळी घरी थांबायचा, कुठेच बाहेर जायचा नाही. मग पालकांना वाटलं काय झालं असेल वगैरे, वगैरे. तर आणि बाकीचे कामं तो मॅनेज करू शकत होता. म्हणजे त्यामुळं कदाचित त्यांना उशीर झाला असेल. पण ही अशी स्टेज होती, की ज्यावेळेस तुम्हाला आता इथून पुढं जे काही करता येईल चष्म्याचा नंबर करेक्ट करून किंवा जीही काही नजर त्याला मिळते चष्म्याने ते देणं शक्य होतं आणि वेळच्या वेळी तपासणी करून फ्युचर प्रिव्हेन्शन कुठल्याही डॅमेजपासून करणं शक्य होतं. सध्या आपण जी जनरेशन बघतोय नवीन, तर या मुलांमध्ये शाळेत जाणारे असतील किंवा कॉलेजमध्ये जाणारे असतील, ह्यांच्यामध्ये आपल्याला त्यांच्या काही केसेस आपण हँडल केल्या. सो याच्यामध्ये काही त्यांच्या चष्म्याच्या नंबरमध्ये काही बदल झालेला किंवा या मायोपियामध्ये असे काही केसेस आपण बघितल्यात का? सगळ्यांना माहिती आहे बदल तर झालाच आहे आणि सगळ्याच गोष्टींमध्ये झाला आहे. पण खास करून म्हणजे आपल्या सगळ्यांनी आपल्या आयुष्यात किंवा बऱ्याच लोकांनी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं एपिडेमिक जे पॅन्डेमिक म्हणत एपिडेमिकपेक्षा जे पूर्ण जगभरात होतं कोविडचं. म्हणजे 19च्या शेवटीपासून तर पूर्ण 2020 आणि 21च्या अर्ध्यापर्यंत ते होतं. त्या दरम्यान जवळपास सगळेच लोक ऑब्व्हियसली घाबरलेले होते. बऱ्याच लोकांचा आयुष्यभराचा लॉस झाला. त्यानंतरच्या काळामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. तो असा की मायनस नंबरचं जे प्रमाण पूर्वी होतं ते आता खूप जास्त एक्सपोनेन्शियली वाढलं आहे. म्हणजे WHO असा तर्क आहे की 2050 पर्यंत पूर्ण जगाची 50% म्हणजे अर्ध्या पॉप्युलेशनला मायनस नंबर असेल आणि हे खूपच भयंकर आहे. ही तर आकडेवारी आहेच. त्याचबरोबर जो सिव्हिअर मायोपिया आहे किंवा डेंजरस मायोपिया आहे, जो की तुम्हाला ब्लाइंडिंग कॉम्प्लिकेशन करू शकतो, ज्याच्यामुळं अंधत्व येऊ शकतं किंवा नजरेत पर्मनंट डिसॅबिलिटी होऊ शकते. त्याचं प्रमाण जे पूर्वी होतं त्याच्या 3 पटीने वाढलं आहे आणि हा अजूनच जास्त अलार्मिंग गोष्ट आहे आणि स्कूल एज चिल्ड्रनमध्ये ह्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे हा अतिशय भयंकर ट्रेंड आहे. म्हणजे 2021 नंतर ते आज 2026 पर्यंत दिसताना ह्याच्या सगळ्या गोष्टी दिसतायत आणि याच्याबद्दल खरं सगळ्यात जास्त सुरुवात ईस्टर्न कंट्रीजमध्ये झाल्या होत्या. म्हणजे असं सिंगापूर किंवा ह्या सगळ्या रिजनमधून. पण तिथं हे एपिडेमिक ऑलरेडी ब्लास्ट झालंय आणि इंडियात पण ते आपल्या भारतामध्ये पण ते येऊ घातलंय. त्यामुळं ज्या मुलांना पूर्वी चष्म्याचे नंबर नव्हते त्यांना ते लागतायत. ज्यांना आधी होते त्यांचे वाढतायत आणि ज्यांना ऑलरेडी जास्त नंबर होते ते अतिशय जास्त रिस्क पॅथॉलॉजिकल मायोपियाकडे जात आहे. त्यामुळं हे अतिशय काळजीचं वातावरण आहे. पण मग याला ट्रीटमेंट काय आहे? हां, आता आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोललो, पण आता काय करू शकतो आपण? तर यामध्ये पण गेल्या बऱ्याच वर्षांचा खूप रिसर्च झाला आहे आणि त्या रिसर्चच्या मुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी आता करता येत आहेत, ज्या पूर्वी यायच्या नाही. मला आठवतंय पूर्वी पेशंट्स यायचे, आम्ही तपासायचो, चष्म्याचा नंबर द्यायचो आणि पुढच्या वेळेला तर कदाचित थोडा वाढला असेल तर तो द्यायचो आणि मग पालक विचारायचे, की "डॉक्टर मग हे कधी थांबेल?" पण त्यावेळेला हा नंबर स्लो डाऊन करण्यासाठी असं काही उपाय नव्हते. पण आता मात्र ते आहेत. मग ह्या उपायांमध्ये काही प्रकारची औषधं आहेत. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जसं आपण मग बोललो ती आहेत आणि त्याचबरोबर काही स्पेशालिटी कॉन्टॅक्ट लेन्सेस पण याच्यामध्ये आहेत. तर ह्या सगळ्या 3 ते 4 मुख्य पद्धतींद्वारे आपण नंबरची भविष्यात होणारी वाढ नक्कीच कंट्रोल करू शकतो. आता जर का बऱ्याच लोकांना हा
आजार आहे, नंबर वाढलेला आहे चष्म्याचा, तर मग याच्या काही स्पेशलाइज्ड लेन्सेस असतात, बनवून घ्याव्या लागतात. त्या सगळीकडे उपलब्ध आहेत, नाही आहेत? काय सिच्युएशन आहे सध्या? ॲक्चुअली स्पेशालिटी लेन्सेस हे एक रिसर्च प्रॉडक्ट आहे आणि ह्या लेन्सेस देण्यापूर्वी डोळ्यांच्या काही स्पेशालिटी तपासण्या करायच्या असतात. म्हणजे सर्वप्रथम डोळ्याचे डायमेन्शन्स पाहिले जातात. डोळ्यातल्या अंतर्गत भागातले सब डायमेन्शन्स मोजले जातात. डोळ्याच्या चष्म्याचा नंबरसहित इतर गोष्टी बऱ्याच पाहिल्या जातात. मग हा नंबर किती वेगात प्रोग्रेस होतोय, त्याचं वय, त्याचा नंबर आणि इतर फॅक्टर्स या बेसिसवर प्रोग्रेशन किती आहे आणि फ्युचर रिस्क किती ह्या गोष्टीचं क्वांटिफिकेशन केलं जातं आणि मग त्या बेसिसवर ह्या स्पेशालिटी लेन्सेस दिल्या जातात. त्यामुळं त्या देण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी होणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्या मते ही ओव्हर द काउंटर घेण्याची गोष्ट नाही आहे. तर याला सायंटिफिकली तपासूनच घेतलं गेलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की या लेन्सेस जे काम करणार आहेत, त्या लेन्सेस म्हणजे चष्म्याच्या नंबरच्या वाढीला कमी करणे हे जे त्याचं काम आहे, ते खरंच करतात की नाही ह्या क्रायटेरिया समजण्यासाठी ह्या सगळ्या तपासण्या गरजेच्या आहेत. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्याच मुलांना चष्म्याचा नंबर लागला म्हणजे तो वाढतोच असं नाही. त्यामुळे बऱ्याचदा जर आपण ओव्हर द काउंटर घेतल्या तर गरज नसताना त्या घेतल्या असं होऊ शकतं. आणि रुटीन चष्म्याच्या लेन्सेस वापरापेक्षा ह्या स्पेशालिटी लेन्सेस वापरणं थोडंसं ट्रिकी वेगळं असतं. त्यामुळं त्याची खरंच गरज आहे का त्या तपासूनच ते आपण ठरवावं. मायोपिया होऊ नये म्हणून आपण काय प्रिव्हेन्शन घेऊ शकतो? मायोपिया वाढणे म्हणजे चष्म्याचा मायनस नंबर वाढणे ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जास्तीत जास्त नियर वर्क किंवा पर्सिस्टंट नियर वर्क हे आहे. तर ते कमी करणं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. म्हणजे जर शक्य तेवढं नियर वर्क म्हणजे जवळचं काम म्हणजे डोळ्यांचा वापर जवळ फोकससाठी करणं हे आपण जेवढं कमी करू म्हणजे जे अननेसेसरी नियर वर्क आहे की जे आपण कट करू शकतो ते कट करणं हे प्रत्येकाला शक्य आहे. आणि जे इसेन्शियल आहे म्हणजे जे आपल्याला वर्क करणंच आहे जसं मुलांचा अभ्यास आहे किंवा इतरांना जवळचं काम आहे तर ते करत असताना ते कमीत कमी 35 ते 40 सेंटीमीटर डोळ्यापासून अंतरावर असेल याची काळजी घ्यावी. आता बऱ्याच मुलांना अभ्यास करताना सुरुवातीला आपण सांगितलं तर ते 35-40 सेंटीमीटरपर्यंत ठेवतात. पण नंतर मग जसे ते अभ्यासात गढून जातात तर ते अजून जवळ जातात सवयीप्रमाणे. तर ती सवय आपल्याला मोडायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे रफली कसं समजायचं तर आपण स्वतःचा आर्म म्हणजे आपल्या हाताचा लेंग्थ मोजून याचा वापर हे समजण्यासाठी करू शकतो की किती अंतरावर आपण काम करतोय. असे काही स्पेसिफिक स्पेसर्स सुद्धा उपलब्ध आहेत त्याच्यामुळं ज्याच्या लक्षात राहत नाही त्याला कमीत कमी तो स्पेसर त्याला अंदाज देतो की आपण जवळ जातोय म्हणून. त्याच्याचबरोबर आउटडोर ॲक्टिव्हिटी वाढवणे म्हणजे डोळ्यांचा वापर डिस्टन्स फोकससाठी करणे हे पण अतिशय फायदेशीर आहे. पण जे आता सध्याच्या वातावरणात कमी झालं आहे. आणि सनलाईट एक्सपोजर म्हणजे सूर्यप्रकाश आपल्या डोळ्याला आणि शरीराला मिळणं हा पण आपल्या मोठ्या मायनस नंबरची जी होणारी वाढ आहे ती कमी करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे हे अतिशय उपयोगी असे स्वतःचे प्रिव्हेंटिव्ह तंत्र आहे जे प्रत्येकजण स्वतःसाठी करू शकतो. त्याचबरोबर व्हिटॅमिन डी आणि इतर व्हिटॅमिन सप्लिमेंटेशन्स वेळोवेळी घेणे आणि चौरस आहार घेणे या सगळ्या गोष्टी आणि वेळोवेळी डोळ्यांचे चेकअप करून जोही काही ऑप्टिमम नंबर आहे तो घालणे ज्यामुळं भविष्यात होणारी जी वाढ आहे ती आपल्याला नक्कीच स्लो डाऊन करता येते. आपण असं समजूयात की माझ्या घरात कोणाला तरी मायोपिया झालाय, तर मी तो कसा ओळखायचा? मग ते लहान मुलाला असेल किंवा आई-वडिलांना असेल, कोणाला एक कुठल्याही एज ग्रुपमध्ये असेल, तर मी ॲज अ थर्ड पर्सन कसं ओळखलं पाहिजे की या व्यक्तीला मायोपिया झालेला आहे किंवा होतोय? समजा तो व्यक्ती आता समजा तुम्ही हे सगळे एकत्र बसून टीव्ही बघतायत आणि खास करून आता सध्या IPL चालू आहे म्हणा की छोटे फूट स्कोअर्स आहेत. तर हे नंबर्स ते वाचू शकतात का? कारण कोर्स मोठे इमेजेस सगळ्यांना दिसतात किंवा ऑब्व्हियसली नंबर कमी असेल तर. पण छोटे इमेजेस जो की चॅलेंजिंग फॉन्ट आहे तो वाचता येतो का? ही एक कॉमन टेस्ट असू शकते. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण खूप दूरवर बघतो स्पेशली ज्यावेळेस रात्रीच्या वेळेस आपण बघतो तर त्यावेळेस समोरच्या गाड्यांचे नंबर्स वाचता येतात का? हा पण एक इम्पॉर्टंट आयडेंटिटी असू शकते आयडेंटिफिकेशन. आणि ऑफकोर्स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळोवेळी आपल्या डोळ्यांची तपासणी करावी ज्याच्यामधून काही जर डिफेक्ट असेल तर तो समजतो. आता बऱ्याचदा हे लक्षातही येत नाही का? कारण की प्रत्येकाला लागणारी नजरेची गरज वेगळी आहे. समजा एखाद्याची गरज दूर नजरेची नसेल तर त्याला बऱ्याच उशिरापर्यंत हे समजत नाही. म्हणून हे ज्यावेळेस आपण टेस्ट करतो त्यावेळेस लवकर समजतं. बरीच माहिती मिळाली आणि बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. पण आपण असं समजूयात की मला 5 नंबर आहे मायनसमध्ये आणि तो मला वाढवू नाही द्यायचा आहे. कमी करू शकतो का? किमान ॲटलीस्ट -5 वर तरी राहू शकतो. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे मी? हा खूप कॉमन प्रश्न आहे की डॉक्टर माझा नंबर आहे तिथे राहील का? कारण सर्वप्रथम तो कमी होईल का हा प्रश्न असतो. मग ज्यावेळेस कमी होईल असं सांगितलं जात नाही त्यावेळेस मग तो निदान आहे तिथे राहील का? तर खरं पाहता या प्रश्नाच्या जोडीने हा -5 किती वयात आहे
हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे कॉमन ट्रेंड असा आहे, की वय वर्ष 4 ते 5 पासून तर 16-17 पर्यंत वाढीचा काळ असतो. ज्यावेळेस हा नंबर नॅचरलीच वाढणार असतो. का? कारण की डोळा हा अवयव आहे आणि हा अवयव इतर अवयवांच्या बरोबरच वाढणार पण आहे. त्यामुळं ऑब्व्हियसली जशी शरीराची वाढ होईल, उंची, वजन वाढेल, तसंच आय लेंग्थ वाढेल आणि नंबरही वाढेल. ही कॉमन ट्रेंड असतेच. पण मग आपण आहे तो नंबर त्या ठिकाणी थांबवू शकतो का? तर ते वयावर अवलंबून आहे. पण प्रॅक्टिकली ते शक्य नाहीये. म्हणजे पूर्ण शरीराची वाढ होईल आणि फक्त डोळ्याची होणार नाही असं शक्य नाही. म्हणजे असं काही करता येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाढू नये म्हणून आपण काय करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे वेळोवेळी तपासणी करणे. ज्याच्यामुळे आपला नंबर ॲक्चुअली काय आहे? आपण वापरतो किती आहोत? हे आपल्याला समजेल. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जर हा प्रोग्रेसिव्ह मायोपिया आहे, म्हणजे मायोपिया वाढतोय असं दिसलं तपासणीमध्ये, तर त्याला ट्रीटमेंट्स करता येतील. म्हणजे मग त्या चष्म्याच्या स्वरूपात असतील, बिहेवियरल मॉडिफिकेशनच्या स्वरूपात जसं की नियर वर्क कमी करणे किंवा करेक्ट अंतरावरून ते करणे, डोळ्याचा वापर दूरसाठी करणे, सनलाईट एक्सपोजर आहे हे बघणं, ॲडिक्वेट व्हिटॅमिन्स घेणे आणि चौरस आहार घेणे. याच बरोबरीने समजा हे सगळं करून थांबत नसेल तर वेगळ्या प्रकारची औषधं वापरणे, त्यांचे वेगळे डोसेस कॉम्बिनेशन्स असतात ती वापरता येतात आणि ह्या सगळ्यामध्ये वेळोवेळी आपल्याला तपासणी जसं लहान मुलांची तपासणी करून त्यांच्या उंची वजन वाढीचा चार्ट केला जातो, तसं या मायनस नंबरचे पण चार्ट्स आहेत. त्याच्यावरून आम्हाला भविष्यात याची नंबर वाढीची रिस्क काय आहे, म्हणजे किती वयात किती नंबर लागला आहे, इतर रिस्क फॅक्टर्स सिबलिंग मायोपिया, पेरेंट्स मायोपिया आहे का आणि इतर फॅक्टरच्या बेसिसवर किंवा त्याचं यूज ऑफ आय कसा आहे या बेसिसवर थोडं रिस्क प्रोजेक्शन करता येतं आणि त्या बेसिसवर ट्रीटमेंट मोडॅलिटी ठरवता येतात. आणि याच्याच बरोबरीने एकदा नंबर त्या लेवलला गेला की आपण तिथून मागे येऊ शकत नाही. त्यामुळे जेही काही करायचे ते त्या लेवलला पोहोचायच्या आधी. म्हणून रेग्युलर चेकअप महत्त्वाचं आहे. आता आपण असंही नंबरविषयी आणि प्रिव्हेन्शनबद्दलही बोलतोय. तर आपण असं म्हणूयात की 2-3 व्यक्ती आहेत. एकाचा नंबर -5 आहे, कोणाचा -7 आहे, कोणाचा अगदीच 10 आहे. तर मग त्याच्यामध्ये काही असा फार फरक असतो का? -10 म्हणजे खूप खराब आणि -11 म्हणजे चांगला, असं काही असतं का त्याच्यामध्ये? समजा एखाद्या व्यक्तीला -2 आहे आणि एखाद्याला -3 आहे. तो काय एवढा फरक आहे? ठीक आहे, -2च्या ऐवजी -3 आहे. पण दिसतं दोघांनाही आहे आणि मग एखाद्या व्यक्तीला -5 पण आहे. तर जसा -2चा -3 झाला म्हणजे समजा तो -1 ने वाढला. हे झालं चष्म्याच्या काचेबद्दल. पण शास्त्रीय अभ्यास असा आहे, की मायोपिया रिलेटेड जीही काही लाईफटाईम ब्लाइंडिंग रिस्क आहे किंवा कॉम्प्लिकेशन होण्याची रिस्क आहे, ही डिस्प्रपोर्शनेटली वाढते. म्हणजे -2 नंबर असलेल्या व्यक्तीला पूर्ण आयुष्यात मायनस नंबरमुळे होणारी जी नजरेची रिस्क आहे किंवा अंधत्वाची रिस्क आहे, ही -3 असलेल्या व्यक्तीला कितीतरी पटीने जास्त आहे आणि -4ला तर ती अजूनच जास्त आहे. त्यामुळं जसा लिनियरली चष्म्याचा नंबर वाढतो, तर ही रिस्क ॲबनॉर्मल एक्सपोनेन्शियली वाढते. म्हणून हा नंबर आपला त्या एक्सपोनेन्शियली बॅड लेवलपर्यंत जाऊ द्यायचा नाही आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळं आपल्याला प्रिव्हेन्शन करायचं आहे मायोपियाच्या प्रोग्रेशनचं, म्हणजे मायनस नंबरच्या वाढीस. आत्ताची जी लाईफस्टाईल आहे, म्हणजे मला वाटतं कोविड नंतर वर्क फ्रॉम होम सुरू झालं आणि बऱ्याच लोकांना ना फोन वापरायला त्यांनी सुरुवात केली. त्यांना इंटरनेट समजलं, मग ते रील्स आणि भरपूर. त्याच्यामुळे पूर्ण ना लाईफस्टाईल बदलूनच गेली. कारण लोकं बघणार, मग फॉलो करणार. मग त्याचा ह्या सगळ्या मायोपियावर फरक पडू शकतो का? आता जगभरात आहे ना कंटेंट खूप आहे आणि आपणही क्रिएट करतोय. आता विषय असा आहे, की म्हणजे मॉडर्न लाईफस्टाईलमुळं मायोपिया वाढतोय का असं तुम्हाला विचारायचं आहे. आता याची वेगळ्या पद्धतीची उत्तरं आहेत. मॉडर्न लाईफस्टाईल हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे मायोपिया वाढीचं. पूर्वीच्या काळी आम्ही असं पाहत होतो, की वय वर्ष 18 ते 20 पर्यंत चष्म्याच्या नंबरची वाढ होत होती आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी नंबर स्टेबिलिटी येत होती आणि वय वर्ष 20 नंतर मग तिथून 20 ते 25 असेल किंवा 25 ते 30 या दरम्यान किंवा 30 ते 35-40 या दरम्यान चष्म्याच्या नंबरमध्ये खूप विशेष बदल व्हायचा नाही. अगदीच मायनर किंवा नगण्य असा तो बदल असायचा. पण पोस्ट कोविड टाईम लहान मुलांचे तर नंबर वाढतातच आहेत, पण ॲडल्ट्सचे सुद्धा नंबर 20 नंतर वाढत आहेत. हे खूप अलार्मिंग आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एक्सेस स्क्रीनचा वापर आहे. त्याचबरोबर रॉंग टाईम स्क्रीन्स वापरणे. म्हणजे समजा तुम्ही दिवसभरात स्क्रीन एक्सपोजर घेतायत तुमच्या कामासाठी, पण जसं आता वर्क फ्रॉम होम आहे, वर्क फ्रॉम एनीवेअर आहे आणि ज्यांना फक्त लॉग इन टाईम असतो पण लॉग आउट टाईम कोणालाच माहिती नसतो. त्यामुळं ॲबनॉर्मल आवर्समध्ये ही काम केले जातात. त्याच्यामुळं कुठेतरी पर्सिस्टंट बायोरिदम खराब होतोय. म्हणजे ज्या वेळेला ब्लू लाईट एक्सपोजर नकोय ते होऊन आपला सर्केडियन रिदम खराब होतोय. आता सर्केडियन रिदम खराब झाल्यामुळंच मायनस नंबर वाढतो असं कन्क्लुझिव्ह प्रूफ कोणाकडे नाही आहे. पण सर्केडियन रिदम खराब झाल्यामुळे शरीर खराब होतं हे मात्र निश्चित आहे. त्याचबरोबर फूड जे आता पूर्वीच्या पद्धतीचं अन्न होतं, ते आता अन्न त्या प्रमाणात किंवा त्या पद्धती येत नाही. आता त्याला खरंच आपण ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जी गोष्ट शरीराला घातक आहे ती डोळ्यांसाठी पण आहे. पण जर ह्या सगळ्यांचं सार करायचं झालं तर डोळ्यांचा वापर हा जवळच्या कामासाठी तेव्हाच करा जेव्हा ते खूप गरजेचं आहे. बाकी वेळेला तो दूरसाठी करा.
आणि अगदीच नसेल, आता तुम्हाला एक छोटी चॅलेंज सांगतो. मी समजा तुम्हाला सांगितलं, की 10 मिनिटं क्षितिजाकडे पहा. खूप अवघड आहे. शून्यात पहा क्षितिजा. का? कारण 10 मिनिटं फोन पाहणं खूप सोपं आहे. पण 10 मिनिटं पर्सिस्टंट क्षितिजाकडे पहा किंवा एकदम एंड तुम्हाला जितक्या दूरपर्यंत पाहता येईल. कारण काय तर आपल्याला ते सवयच राहिलेली नाही आहे. पण ती आपल्याला आता करावी लागेल. या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. जेव्हाही आपण समजा जवळचं काम करतोय, मग ते अभ्यास असेल, आपलं स्क्रीन वर्क असेल, लॅपटॉप वर्क असेल, तर दर अर्ध्या तासाच्या लॅपटॉप वर्क नंतर आपण कमीत कमी 10 मिनिटांचा ब्रेक घ्यावा. पण मग हा ब्रेक म्हणजे काय? तर आपल्या डोळ्यांचा नियर फोकस हा तिथून हटवून दूरपर्यंत न्यायचा आहे. म्हणजे जितक्या दूर नेता येईल. मग ते आजूबाजूची झाडी असतील, आकाश असेल, क्षितिज असेल किंवा तुम्हाला जेही दूर पाहता येईल. आणि जर तो 10 मिनिटं तिथं ठेवला तरच तो खरा ब्रेक होईल. नाहीतर मग आपण लॅपटॉप बाजूला केला आणि मोबाईल हातात घेतला, तर ते तेवढे इक्वली डॅमेजिंग आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता मला वाटतं मेजॉरिटी स्क्रीन युजर्सला माहिती आहे, की 20-20-20 रूल असतो, की 20 मिनिटं काम करा, मग 20 सेकंद किंवा 2 मिनिटाचा ब्रेक घ्या. पण त्या ब्रेकमध्ये दुसरे स्क्रीन पाहू नका, हे तितकंच महत्त्वाचं आहे. सो जे प्रेक्षक बघतायत त्यांच्यापैकी सुद्धा जर का कोणाला असं वाटत असेल, की स्वतःला किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना मायोपिया हा आजार झालाय, होतोय, त्याची लक्षणं दिसतायत, असं काही जर तुम्हाला वाटत असेल, तर नक्की तुम्ही डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करा. याशिवाय सुद्धा तुम्हाला काही तुमचे प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. त्याचे उत्तर द्यायचे आम्ही नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.